ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या परकीय सत्तेतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिक, देशभक्त आणि हुतात्म्यांनी बलिदान दिलं. त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतामध्ये सुखानं जीवन जगत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांचं स्मरण करण्याचा आणि राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी स्वीकारण्याचा दिवस असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं. संगमनेर तालुक्यातल्या धांदरफळ खुर्द येथील ग्रामविकास सेवा संघ संचलित श्री बीजे खताळ जनता विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्कर खताळ, उपाध्यक्ष शंतनू मुळे, सचिव विजय खताळ, खजिनदार वैशाली मुळे, ज्येष्ठ नेते मुरलीधर खताळ, सरपंच लता खताळ, उपसरपंच संदीप ठोंबरे, ग्रामपंचायत अधिकारी राजेश गुंजाळ, जिल्हा परिषद शाळेचे स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष सतीश कोकणे, उपाध्यक्ष रुपाली खताळ, रामनाथ देवगिरे, अण्णासाहेब गोडसे, रोहिदास खताळ यांच्यासह मान्यवर हजर होते. पुढील वर्षी शाळेसाठी कायमस्वरूपी स्टेज उभारण्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक निधीतून खर्च करणार आहे. शाळेच्या विकासासाठी माझ्याकडूनही अजून बरंच काम बाकी आहे. जागेचा प्रश्न सुटला आहे. आता शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी परिसरातील पालक आणि नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. राजकारण हे निवडणुकीपुरतं असतं, मात्र समाजकारण आणि विकासाचं काम सातत्यानं सुरू राहिलं पाहिजे, असं आमदार खताळांनी यावेळी सांगितलं. आपल्याविषयी, देशभक्तीविषयी आपल्याला विविध माध्यमातून सांगितलं जातं, शिकवलं जातं आणि खरंच 150 वर्ष ब्रिटिशांच्या परकीयांच्या सत्तेतून भारत मुक्त झाल्याचा एक आनंदाचा उत्सवाचा दिवस म्हणजे 15 ऑगस्टकडे आपण सर्वजण बघितलं जातं. कितीतरी लोकांनी यासाठी स्वातंत्र्य सैनिक असेल, देशप्रेमी असेल, देशभक्त असेल, यांनी केलेल्या हुतात्म्यामुळे, यांनी केलेल्या त्यागामुळे आज तुम्ही आम्ही एक जीवन जगतो. कितीतरी परिस्थिती त्यावेळची विदारक होती, परंतु या सगळ्यावरती मात करून आज आपण यशस्वीपणे पुढे वाटचाल करत पुढे चाललोय. त्यामुळे खरं स्वातंत्र्य झालं. स्वातंत्र्य कशा पद्धतीचं झालं? स्वातंत्र्य मिळालं, संविधान आलं, लोकशाही निर्मित झाली आणि या लोकशाहीच्या मूल्यामुळं, लोकशाहीमुळं एक प्रत्येकाला, नागरिकाला त्याच्या आयुष्यामध्ये जीवन जगताना समान संधी मिळाली. आपला भारत देश बघितला तर प्रत्येक विविध अंगांनी नटलेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते, परंतु भारत देश हा तरी अखंड आणि एकात्मिकतेचं एक रूप म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय. आज जागतिक पातळीवरती अतिशय सन्मानाने आपला भारत देशाचा उल्लेख केला जातो. भारत देशाला मान सन्मान मिळाला जातो. भारत देशामध्ये आज बघितलं, आता तरी मी मगाशी विचारलं, बरेच जण मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या भावना मांडल्या होत्या. आजही चांगले सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा पाणी बचतीचा जो काही एक वेगळा संदर्भ देऊन इथं लोकांची जागृती करण्याचा प्रयत्न झाला, निश्चितच ती एक आनंदाची गोष्ट आहे. मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर.